Hello students, welcome back. In last part we had discussed about the inventions related to heredity and hereditary changes. In this part we shall discuss the part proceeding in the topic, and that topic is of great importance to learn. ह्या भागाला खूप महत्त्व आहे. This topic is concerned with the process of synthesis of proteins and synthesis or production of RNA. And these two processes are nothing but gene expressions. Today we are going to learn the content gene expressions. You know, we had discussed the words related to trans. The process of gene expression, that is the formation of protein and RNA, is studied into two parts. The two parts are the names from trans. तुम्हाला आठवत असेल नक्कीच आपण त्याबद्दल शिकलो. The first two names, yes, transcription, and second one is translation. Let's see. थोडक्यात आपण याबद्दल पाहूया की ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन ह्या प्रोसेस नक्की काय आहेत. ट्रान्सक्रिप्शन ह्या प्रोसेसला आपण सर्वप्रथम शिकूया. ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे DNA वापरून त्यापासून mRNA बनवणे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA युजिंग DNA. याबद्दल एक एक्सटेंडेड पार्ट आपण पाहूया की ही प्रोसेस कुठे घडत असेल. एक साधं लॉजिक लावू शकता. आपल्याला mRNA बनवण्याची प्रक्रिया याबद्दल बोलायचं आहे. कशापासून बनतोय? फ्रॉम व्हॉट इट इज बिंग मेड? इट इज बीन मेड फ्रॉम DNA. ही प्रक्रिया कुठे घडत असेल? वेअर कुड इट बी टेकिंग प्लेस? सो दिस इज द प्रोसेस टेकिंग प्लेस इनसाइड द न्यूक्लियस ॲज DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. DNA न्यूक्लियसमध्ये असतो. पहा या डायग्रामकडे लक्ष द्या. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA using DNA is occurring inside the nucleus, and that is the process, the first one, transcription. ही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस झाली. ट्रान्सलेशन काय याबद्दल आपण थोडक्यात आणखी पाहू याच पद्धतीने. ट्रान्सलेशन इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स बनण्याची प्रक्रिया. ट्रान्सलेशन इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. कशाच्या माध्यमातून? काय वापरून? युजिंग mRNA. mRNAचा वापर करून प्रोटीन्स बनण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. आणि ही प्रक्रिया कुठे होत असेल यासाठी एक पाऊल मागे येऊया. mRNAचं सिंथेसिस झाल्यानंतर काय होतं त्याबद्दल पहा. mRNAचं सिंथेसिस DNA द्वारे न्यूक्लियसच्या आत होतं. तर ही डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेली आहे. त्या डायग्रामकडे आपण पाहूया. एक बॉल दाखवलाय जो की न्यूक्लियस आहे, आणि या न्यूक्लियसवरती तुम्हाला ही राऊंड सर्कल्स दाखवली आहेत. ही सर्कल्स म्हणजे या न्यूक्लियसची ओपनिंग्स आहेत, पोर्स आहेत, छिद्र आहेत. आणि यापैकी एका छिद्रातून तुम्हाला एक धागा लांब बाहेर निघाल्याचं दिसतं. ही डायग्राम पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. आपण इथे सुद्धा ही डायग्राम पाहू. अशा पद्धतीने हा थ्रेड निघालेला दिसतोय, आणि हा थ्रेड म्हणजे mRNA आहे. आता हा थ्रेड न्यूक्लियसच्या बाहेर निघालाय. mRNA जो की न्यूक्लियसमध्ये बनलाय DNAच्या मदतीने, तो कुठे आलाय सध्या? इट इज मुव्हिंग आउट, इट इज पासिंग आउट थ्रू द पोर्स, न्यूक्लिअर पोर्स. या पोर्समधून बाहेर निघालाय. आणि यावरती तुम्ही पाहू शकता नायट्रोजनस बेसिसचा सिक्वेन्स आहे. ही खांब नायट्रोजनस बेसिस आहेत. जेव्हा मी म्हणतो की mRNA इज पासिंग आउट थ्रू द पोर्स, न्यूक्लिअर पोर्स, तर तो कुठे जात असावा? अगदी सेलची स्टडी तुम्हाला माहिती आहे. The material outside the nuclear membrane. Yes, exactly. It is cytoplasm. न्यूक्लियसच्या
बाहेरचं जे मटेरियल आहे ते सायटोप्लाझम आहे. म्हणजेच mRNA कशात प्रवेश करतोय? mRNA इज एंटरिंग इनसाइड द सायटोप्लाझम. आता mRNA पासूनची प्रोटीन बनण्याची प्रक्रिया कुठे घडते हा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर उत्तर येईल नक्कीच. द आन्सर इज the process of synthesis of proteins from mRNA is occurring in the cytoplasm. आणि ह्या प्रक्रियेलाच आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. सो वी गॉट द आन्सर्स. तुम्हाला ह्या दोन प्रक्रियांबद्दल एक साधी माहिती मिळाली. ट्रान्सक्रिप्शन काय? ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA इनसाइड न्यूक्लियस. शब्दांना लक्षात घ्या. ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आहे. कशाच्या निर्मितीची प्रक्रिया आहे? mRNAच्या. कशापासून? फ्रॉम DNA. कुठे? इनसाइड द न्यूक्लियस. या शब्दांना एकदाच जोडा. आपण सेमीचे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला अडचण काय? तर नॉलेज सगळं करतो. सर मला सगळं समजलं पण मांडताना अडचण आहे. त्या अगदी 3-13 होऊन जातात. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स म्हणा किंवा सिक्वेन्समध्ये शब्द लिहिता न येणं म्हणा. तर एक खुणा, या खुणा काही मार्क्स लक्षात ठेवा. तुम्हाला या प्रोसेसला एक्सप्लेन करत असताना मांडायचं काय आहे, डिस्क्राईब करत असताना काय मांडायचं आहे? ट्रान्सक्रिप्शन असो ट्रान्सलेशन असो त्याबद्दल पहिले शब्द म्हणणार दिस इज द प्रोसेस. आता थोडं वेगळं करूया. ट्रान्सक्रिप्शनसाठी कशाची प्रक्रिया? फॉर्मेशनची. कशाच्या? फॉर्मेशन ऑफ mRNA. कशाद्वारे? DNA द्वारे. बाय DNA. कुठे? इनसाइड द न्यूक्लियस. यस. तर ही जोडणी जर केली शब्दांची तर तुम्हाला डिस्क्रिप्शन सोपं जाईल. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA through DNA inside the nucleus is known as the first genetic expression, transcription. त्या प्रक्रियेबद्दल आपण ही डायग्राम पाहिली. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कशी होते याबद्दल आपण डिटेल पाहूया. एक डायग्राम तुम्हाला ओव्हरलुकची इथे दिसतीये. ट्रान्सक्रिप्शन इज ऑकरिंग इनसाइड द न्यूक्लियस. ट्रान्सक्रिप्शन कुठे घडतंय? इट इज ऑकरिंग इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आत घडतीये. आणि ट्रान्सलेशन ही प्रोसेस कुठे घडते? ट्रान्सलेशन इज ऑकरिंग इन द सायटोप्लाझम. ह्या प्रोसेसला आपण डिटेल पाहूया की कशा पद्धतीने घडतं. त्यासाठी आपण काही डायग्राम्सचा यूज करणार आहोत. लक्षात घ्या. आपल्याला शिकायचं आहे हाऊ द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस. मागच्या कंटेंटला थोडंसं एक हलक्यात रिवाइज करूया. यू नो दॅट द नायट्रोजिनस बेसेस. तुम्हाला इथे नायट्रोजिनस बेसेस दिसतात आणि त्यांची पेअरिंग दिसते. पेअरिंगमध्ये तुम्हाला लक्षात येतं की पेअरिंग कुणासोबत होते. पहा. T is paired with A and G, or you should first take C, get paired with G. लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे. 2 आरंभ कोचिंग ग्रुप्स. 2 आरंभ कोचिंग ग्रुप्स. तर ह्यामध्ये जे पेअरिंग झाली ती T जो की DNA मधला पिरिमिडिन आहे. लक्षात घ्या. ह्याला फार महत्त्व द्यायचं आहे आपल्याला. टीला. टी गेट पेअर्ड विथ ए अँड सी गेट पेअर्ड विथ जी. ह्यामध्ये बॉन्डिंग थोडंसं आपण एक हायर म्हणूनच लक्षात घ्यायला काही हरकत नाही. तर या दोघांमध्ये जी हायड्रोजन बॉन्डिंग असते ती हायड्रोजन बॉन्डिंग डबल असते आणि ह्या दोघांमध्ये जी हायड्रोजन बॉन्डिंग असते ती हायड्रोजन बॉन्डिंग ट्रिपल असते. या बॉन्डिंगला एकदाच लक्षात घेऊया. ही पेअरिंग तुमच्या लक्षात येते. पहा डायग्रामच्या स्वरूपातून खूप सुंदर रिप्रेझेंट केले. कशा पद्धतीने कॉम्प्लिमेंटरी एकत्र आल्यानंतर त्या जोड्या बनतात. टी इज कॉम्प्लिमेंटरी कोडॉन टू ए. जी इज कॉम्प्लिमेंटरी कोडॉन टू सी. इट इज इन DNA. आता मात्र mRNA बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण टी ह्या नायट्रोजनस बेसला रिप्लेस करणार आहोत, बदलणार आहोत. तर टीची जागा RNA मध्ये कुठला नायट्रोजनस बेस घेतो याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन यापूर्वी सुद्धा दिलेली आहे. येस, यू हॅव द आन्सर. इट इज द वर्ड स्टार्टिंग फ्रॉम यू. फ्रॉम यू ओनली. येस, नॉट फ्रॉम यू. इंग्लिश अल्फाबेट यू. इट इज युरॅसिल. तर टीची जागा RNA मध्ये युरॅसिल घेतो. टी हा पिरिमिडिन RNA मध्ये नाहीये. इट इज युरॅसिल. म्हणजेच आपण RNA मध्ये ॲडेनाईनची पेअरिंग कॉम्प्लिमेंटरी कोडॉन म्हणून कोणाशी करणार आहोत? RNA मध्ये आपण त्याची पेअरिंग यूशी करणार आहोत. ह्या गोष्टीला लक्षात घ्या कारण ट्रान्सक्रिप्शन समजत असताना ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. ट्रान्सक्रिप्शन पहा. ट्रान्सक्रिप्शन रिलेटेड डायग्राम इथे.
ही ट्रान्सक्रिप्शन रिलेटेड सेपरेट एक डायग्राम दिसते. त्या डायग्राममधील पार्ट्सला समजून घेऊया आपण. व्हॉट आर द पार्ट्स देअर. तर पहा, एक थ्रेड दिलाय. हा जो थ्रेड आहे डबल हेलिक्स स्ट्रक्चर काय? येस, द डबल हेलिक्स स्ट्रक्चर इज DNA. त्या डायग्राममध्ये तुम्हाला बरीच काही डिटेल्ड नोटेशन्स दिसत आहेत, नावं दिसत आहेत. ती नावं सुद्धा आपण इथे एकदाची पाहणार आहोत. त्या डायग्राम्सलाच आपण बोर्डच्या स्वरूपामध्ये इथे एक्सप्लेन करत आहोत. हा DNA ह्याच्या एका बाजूला 5 आणि त्याच्या डोक्यावर स्लॅश आणि दुसऱ्या बाजूला 3 त्याच्या डोक्यावर स्लॅश असं दिसतं. ह्याला आपण 5 प्राईम एंड आणि त्याला 3 प्राईम एंड असं म्हणतो, ज्यातून जीन्सची 2 टोकं वेगळी एक स्पष्ट रूप मिळतं. त्याला अभ्यासासाठी म्हणून नावं दिलेली आहेत. ह्या DNA थ्रेडवर तुम्हाला त्या ठिकाणी एक गोळा दिसतोय. हा जो गोळा आहे, हा गोळा म्हणजे RNA पॉलिमरेजचा गोळा आहे. आकार कशाही पद्धतीने काढा, बॉक्स बनवा, ट्रायंगल बनवा, आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे. तर हा काय आहे? इट इज, सी द नेम देअर, RNA पॉलिमरेज. हा पॉलिमरेज आहे, रायबोझोम. या गोळ्याच्या दरम्यान मात्र तिथं हा DNA जो आहे, हा DNAचा थ्रेड अनट्विस्ट झाल्याचं दिसतं, अनवाइंड झाल्याचं दिसतं. हा अनवाइंडेड एंड आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने इकडे हा अनवाइंड झालाय. हे अनवाइंड करण्याचं काम कोण करत आहे? तर हा RNA पॉलिमरेज करतोय. आता हा अनवाइंड झाल्या कारणाने यातील एका भागातली एका थ्रेडवरची नायट्रोजनस बेसेसची उकल झालेली आहे. दे गॉट सेपरेटेड, द बॉन्ड्स गॉट सेपरेटेड विथ द नायट्रोजनस बेस ऑन अनदर थ्रेड. दुसऱ्या थ्रेडवरच्या नायट्रोजनस बेसेसवरचे बॉन्ड्स सेपरेट झाल्या कारणाने तुम्हाला या ठिकाणी जोड्या ज्या दिसतात त्या तुटलेल्या दिसतात. नायट्रोजनस बेसेसच्या जोड्या तुटलेल्या दिसतात. अशा पद्धतीने ह्या नायट्रोजनस बेसेसच्या जोड्या तुटलेल्या दिसतात. आणि मग आता इथे घडते ती प्रक्रिया ज्यातून mRNAचं बनणं, सिंथेसिस होणं शक्य आहे. काय होतं? या सिंगल थ्रेडला कन्सिडर करायचं आहे. DNA वरच्या सिंगल थ्रेडला आपण कन्सिडर करणार आहोत. या DNA वरील सिंगल थ्रेड हा RNA पॉलिमरेजच्या मुळे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कोडॉनशी संपर्कात येतो. इट गॉट इन कॉन्टॅक्ट विथ द कॉम्प्लिमेंटरी कोडॉन्स प्रेझेंट, कॉम्प्लिमेंटरी कोडॉन्स टू द नायट्रोजनस बेसेस प्रेझेंट ऑन दिस अनवाइंडेड पार्ट ऑफ DNA, अनवाइंडेड पार्ट ऑफ जीन. या इकडे या बाजूला इकडे इथून ही जी प्रोसेस आहे ती अनवाइंड होण्याची आहे, इकडे उलगडण्याची आहे. आणि इथे परत एकदाच वाइंड अप होण्याची म्हणजे रिवाइंड होण्याची प्रक्रिया आहे. तर एक कन्सिडर करूया. समजा इथे नायट्रोजनस बेसेस जी आहे DNA वरची, इथे आपण त्यालाच त्या थ्रेडलाच एक मोठ्या रूपामध्ये घेऊया. मी म्हटल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे हे कोडॉन्स आहेत. नायट्रोजनस बेसचे हे कोडॉन्स आहेत. आणि ह्याला कॉम्प्लिमेंटरी जी भाग असतात ती कॉम्प्लिमेंटरी भाग RNA वरची घ्यायची आहेत. एचा RNA वरचा कॉम्प्लिमेंटरी पार्ट, एचा कॉम्प्लिमेंटरी DNA वरचा वेगळा, परंतु RNA वरचा वेगळा. आपण पाहिलं एचा DNA वरचा कॉम्प्लिमेंटरी T होता, तर RNA वरचा कोण आहे? U. तर या RNA पॉलिमरेजमुळं असा नायट्रोजनस बेस उडत 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 न्यूक्लियसच्या आत, न्यूक्लियोप्लाझममधून आत या RNA पॉलिमरेज मध्ये येतो आणि तो इथे सेट डाऊन होतो. इट गेट सेट डाऊन, इट गेट पेअर्ड विथ A. आणि तो कोणाशी पेअर होतो? A शी. कोण पेअर झाला? इट इज U. A सोबत पेअरिंग कोणाची झाली? U. कारण RNA बद्दल शिकत आहोत आपण. आणि त्याच पद्धतीने U सोबत जी पेअरिंग होईल ती U सोबतची जी पेअरिंग होणार आहे ती कोणाची होणार आहे? U गेट पेअर्ड विथ A and G get paired with C remain unchanged. अशा पद्धतीने इथे एक धागा बनतोय. त्या आकृतीमध्ये क्लिअरली दाखवलेला धागा म्हणजे इथे बनलेला हा धागा, आणि हा धागा पुढे बनत जाऊन या RNA पॉलिमरेजच्या बाहेर निघाल्याचं तुम्हाला चित्र त्या ठिकाणी दिसतं. हा सिंगल थ्रेडेड पार्ट जो आहे दॅट इज
RNA, मॅसेंजर RNA. या मॅसेंजर RNA वरती काय आहे? या मॅसेंजर RNA वरती इन्फॉर्मेशन आहे. कशाच्या स्वरूपात आहे? एन्कोडेड फॉर्म मध्ये आहे. कशी बनली? कॉम्प्लिमेंटरी कोडॉन्स टू द कोडॉन्स प्रेझेंट ऑन DNA मॉलिक्यूल. सो mRNA हॅव द एनकोडेड इन्फॉर्मेशन. mRNA वरती काय आहे? एनकोडेड इन्फॉर्मेशन आहे. कोणाच्या कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन ऑन DNA शी कॉम्प्लिमेंटरी अशी ही इन्फॉर्मेशन इथे आहे. या पद्धतीने mRNAचं सिंथेसिस होतं. mRNA सिंथेसाइज झाला. mRNA वरती इन्फॉर्मेशन आहे, ती कशाच्या स्वरूपात आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळाली. आणि ह्या प्रोसेस नंतर म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस नंतर जी प्रक्रिया घडते ती प्रक्रिया म्हणजे ट्रान्सलेशन आहे. या ट्रान्सलेशन बद्दल आपण थोडक्यात पाहूया. यासोबतच आपल्याला ज्या कन्सेप्ट्स पाहायच्या आहेत त्या म्हणजे ट्रिपलेट कोडॉनच्या पाहायच्या आहेत आणि इतरही काही कन्सेप्ट्स आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजेत. आता टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला त्याकडे जायचं आहे. तर पाहूया ट्रान्सलेशन. बाळांनो, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होतं, DNA पासून जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होतं त्या पूर्ण एकंदरीत प्रक्रियेला सेंट्रल डॉग्मा असं नाव आहे. इट इज सेंट्रल डॉग्मा. DNA पासून प्रोटीन सिंथेसिस होण्याची पूर्ण जी प्रक्रिया आहे त्या पूर्ण प्रक्रियेला काय नाव आहे? सेंट्रल डॉग्मा. द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स फ्रॉम DNA इज नोन ॲज सेंट्रल डॉग्मा. त्याला सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात. या पूर्ण पार्टमध्ये आपण काय पाहिलंय? वी हॅड सीन द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलेशन कसं होतं याबद्दल आपल्याला एक शॉर्ट व्हिडिओ बनवावा लागेल. व्हिडिओच्या साईज मात्र मर्यादित ठेवावं लागते. पुढच्या भागामध्ये आपण पाहूया द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. ओके.